श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आपल्या चॅनलचा असा हा विषय होता की एवढी मेहनत करून चॅनलला व्ह्यूज का जात नाहीत आणि ऑर्डर कशा मिळवायच्या. तर मला भरपूर तायांचा पण मला कॉल आलेला की असं कसं काय, म्हणजे आम्ही एवढी मेहनत करतो तरी पण आमच्या चॅनलला व्ह्यूज जात नाहीत, त्यापेक्षा मी चॅनल बंद करू का. आणि मला एक दुसरा पण प्रश्न असा आलेला की खूप जास्त मटेरियल वापरलं, म्हणजे 1-1 किलो काजू, 1-1 किलो बदाम, तूप असे पदार्थ वापरले तरच आपल्या चॅनलला व्ह्यूज जाणार, लोकांना ते बघायला आवडणार. तर ह्याच प्रश्नावरती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या स्वयंपाकाचे व्हिडिओ शूट करता तेव्हा कॅमेरा चेक करून घ्या, कारण कॅमेऱ्यावरती जर घाण असेल तर व्हिडिओ आपला नीट येणार नाही. त्यामुळे काय होणार, जे तुम्ही रेसिपी बनवताय ती जर लोकांना नीट दिसली नाही तर ती व्हिडिओ पुढे ढकलला जातो. आणि दुसरा पॉईंट, सगळ्यांनाच असं मसालेदार बोलता येत नाही, तर एखादं सॉन्ग टाकून केलं तरीही चालेल. मध्ये मध्ये आपला व्हॉईस असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण प्रत्येकाचा स्वभाव अलग आहे. सगळ्यांनाच सगळं जमतं असं नाही आहे. तर त्या टायमाला तुम्ही तिथे सॉन्ग टाकत जावा, काही हरकत नाही गोष्टीनं. आणि ह्या 3 गोष्टी लक्षात घ्या की तुमच्या व्हिडिओचं टायटल, जे तुम्ही रेसिपी बनवली आहे त्याचं नाव मेन्शन असू दे, आणि टॅग टाकायला विसरू नका. आणि प्लस तुमचा व्हिडिओ एंटरटेनमेंटवरती आहे का तेही चेक करा. ह्या बेसिक सेटिंग्स आहेत व्हिडिओ पोस्ट करायच्या आधी, ह्या करायला विसरू नका. जर आपल्याला समजत नसेल तर एखाद्या जाणकार व्यक्तीला सांगा, नाहीतर जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं प्रॉब्लेम असेल, नाहीतर काही समजत नसेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. प्लस एक असं होतं की ऑर्डर कशा मिळवायच्या. तर आता एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जेवण करता, तुम्हाला जेवण करायला आवडतं, हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना माहिती आहे. तुम्ही याच्याबद्दल कुठे ॲडव्हर्टायझिंग केली का, तर नाही. मग त्याच्यामुळे ऑर्डर्स मिळत नाही. तर तुम्ही काही करत असाल तर ते लोकांना सांगा. तुमचे व्हिडिओ, व्हॉट्सअपचे पोस्ट, वापस सोशल मीडिया आहेच, तर त्या गोष्टीचा वापर करा, ॲडव्हर्टायझिंग करा. त्याच्यामुळे ऑर्डर्स छोट्या छोट्या गोष्टीपासून का न होईना पण आपल्याला ऑर्डर्स मिळत जातात. आता खरं सांगायला तर ही फक्त 20 सँडविचची ऑर्डर होती. पण 20 असो वा 200 असो नाही तर 2000 असो, पण सुरुवात करणं गरजेचं आहे ना. जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला कुठे अजून एक काम भेटत जाईल. आणि सुरुवात छोटी असो वा मोठी असो, घाबरू नका. कुठलंही काम मनापासून करा आणि तुमचे हे व्हिडिओ तुम्ही सातत्याने, म्हणजे तुमचे हे व्हिडिओ जे तुम्ही बनवता, कंटेंट जो तुमचे व्हिडिओ असतात, आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओचं एक टार्गेट ठेवत जावा की आठवड्यातून ॲटलिस्ट 3 व्हिडिओ तरी मी करेल, नाही तर 4 व्हिडिओ तरी करेल. कारण सातत्य, कुठल्याही कामामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं असतं. आणि जे आपण आता बघतो की अरे यांना एवढे व्ह्यूज तेवढे व्ह्यूज, त्यांचंही तुम्ही हिस्ट्री बघितली तर त्यांनी पण 3-4 वर्षापासून त्यांनी स्टार्ट केलेलं आहे, पण त्यांच्या कामामध्ये असलेल्या सातत्यामुळे ते आता एका मोठ्या लेवलवरती जाऊन त्यांचं चॅनल बसलेलं आहे. तर हेच आत्ता जे आपण बघतोय ना, तर हे त्यांचं सक्सेस आहे. म्हणून प्रत्येकाने स्टार्ट करायला घाबरू नका आणि गिवअप करू नका की मी आता मला व्ह्यूज येत नाही, मी चॅनल बंद करते, असं काहीच करू नका. आणि दुसरी अजून एक गोष्ट की खूप जास्त मटेरियल वापरल्यावरती आपला व्हिडिओ चालतो असं काही नाही. हे आपले सगळं डोक्यातले गैरसमज आहेत. गावाकडचे पण किती असे व्हिडिओ टाकत आहेत लोक की ते मिलियन्समध्ये पण बघितलं जात आहे. लोकांना खूप साधेपणा आवडतो. आणि जेवढं तुम्ही गुंतागुंता न करता जेवढं क्लिअर राहाल, तुमचं टॉपिक काय, तुम्ही कुठल्या व्हिडिओचं काय करणार आहात ते सगळं लिहून घ्या आणि त्यानुसार मग तुम्ही तुमच्या कामामध्ये सातत्यपणा ठेवा. आणि अजूनही तुम्हाला ह्याबद्दल काही गोष्टी समजल्या नसतील, नाहीतर काही डाऊट्स असतील तर नक्कीच तुम्ही मला सांगा. मी नक्कीच याच्यावरती एक दुसरा व्हिडिओ बनवून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. आणि हे आता आपलं सगळं सँडविचची ऑर्डर इथे पॅक झालेली आहे. आणि आय होप सो हा तुम्हाला व्हिडिओ खरंच हेल्पफुल राहिला असेल. थँक्यू.